नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ते 2 महिन्याचे जे पैसे आहेत ते पात्र लाभार्थ्याच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत। तर दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी 2 शासन निर्णय घेण्यात आले होते। या दोन्ही शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे की जे लाभार्थी डीबीटी ॲक्टिव्ह आहेत अशाच लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार आहेत असे स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। जर तुमच्या बँक खात्याला डीबीटी ॲक्टिव्ह नसेल तर तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत। पहिला शासन निर्णय आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना, वृद्धभूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा स्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 करता अनुदान दिलं गेलं आहे। त्यानंतर बघा, दुसरा शासन निर्णय आहे, हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना। या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। हा शासन निर्णय आपण इथे बघू शकता। त्यानंतर त्यामध्ये जे पॉईंट दिलेले आहेत ते आपण बघणार आहोत। तर बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत किंवा जर इतर कोणत्याही निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर त्यासाठी तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। तर व्यवस्थितपणे माहिती समजून घ्या। तर बघा, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आणि विधवा निवृत्ती वेतन योजना, या इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, तर अशा ज्या काही विविध योजना आहेत त्या 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण ते डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट बँक खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यामुळेच आता सर्व लाभार्थ्यांच्या जे खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाणार आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर टोटल एकूण लाभार्थी डीबीटी ॲक्टिव्ह आहेत असा सुद्धा उल्लेख आहे। तर बघा, ॲक्टिव्ह संख्या पाहून घेऊया। तर बघा, लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती समजून घेऊया। 19/12/2024 पर्यंत ऑन बोर्ड झाले जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी आहेत अशा एकूण 12,36,425 इतके आहेत। तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील जे लाभार्थी आहेत ते 14,79,366 एवढी संख्या आहे आणि म्हणजे 27,15,091 लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलमार्फत देण्यात बँक खात्यात जमा करण्याकरता 408,13,00,000 एवढ्या निधीची आवश्यकता आहे। त्यामुळे सदर गुण योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेचे जे बँक खाते आहे त्यामध्ये निधी वर्ग करण्यास हा शासन निर्णयात मान्यता देण्यात येत आहे। तर आता जे पैसे आहेत ते राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेले आहेत। जे लाभार्थी या ठिकाणी त्यांच्या बँक खात्याला डीबीटी ॲक्टिव्ह करण्यात आलेले आहे अशा लाभार्थ्यांना ही रक्कम इथं निश्चितपणे देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ।